कारण वाजवत असलो तर मग व्हिडिओ शूट करायला भेटेल. ज्यांना जाणीव आहे ते नक्कीच सहकार्य करत असतात. नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आणि बऱ्याच दिवसानंतर मी आज बँड वाजवायला आलोय. बँडचे कपडे बघितलं असेल, एकसारखं कपडा दिसलं म्हणजे बँड वाजवायलाच. तर द्रोणागिरी माता ब्रास बँड आमचा आहे. तर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच आमच्याशी संपर्क करा. आमचं इथं रिदमवाला मेंबर पण आहे आणि ऑर्डर द्यायची असेल तर इथं कॉन्टॅक्ट नंबर येईल, त्याला कॉल करा आणि ऑर्डर घेऊ शकता. तर चला, आज बऱ्याच दिवसानंतर आलो आहे, तर बघूया, थोडासा ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण मित्राचाच नाही, घरातलाच आहे आपला राजा, त्याचा आज साखरपुडा आहे. तर त्याच्या साखरपुड्याला आम्हाला वाजवायला होता, तर जवळच आहे. तर बोलू चला जायचंच आहे साखरपुड्याला, तर वाजवायचं पण आपल्यालाच बँडला असल्यामुळे चला बोलू एक छोटा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करू. पण वाजवायला भेटला नाही तरच, कारण वाजवत असलो तर मग व्हिडिओ शूट करायला भेटेल, असा विषय. आणि जर कोण जास्ती पोरं असली तर मग मला थोडी शूट करायला भेटेल. पण बघूया, चला जाऊ आणि मग बघू कसं आहे ते. चला भेटू आपण मग साखरपुड्यात. नवराला नाच आहे, नाच हे नाच. हा 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 हा. तर मंडळी, आता आपण येऊन पोचलेलो आहोत नवरीच्या मांडवामध्ये. तर आता इथे सर्व मंडळी जमलेले आहे, दोन्हीकडचे मंडळी करून आलेले आहे आणि थोड्याच वेळात आता कार्यक्रमाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. आता कार्यक्रम सुरू असेलच तोपर्यंत आपण बँडवाले आहोत. तर चला आपण बँड वाजवू.
बघा लोचन भावाशी सेवा करते जरासा, मेकअप बिकअप करते. त्याचे लग्न तो नाही करायचा. मग राघव फॅमिली फोटो वगैरे घ्या मस्त. कॉंग्रॅच्युलेशन. चला तुम्हाला दोघांना एंगेजमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. म्युझिक. कंट्रोल उधर. कैसा लगा मेरा मजाक? प्लॅन काय होता? येवाचा नव्हता काय? इथंच वस्तीला राहणार होता? अरे किती टाइम झाला भाई. अरे फोटो एवढं काढलं का लग्नात काय काढतच नाही. असू दे रे. असं आहे का? आम्हाला वाटलं का इथंच वस्तीला राहतं, नंतर येशील. असू दे चल. झाला हो फायनली एंगेज. फायनली एंगेज काय सभा मंडळी असतात असते दरवेळी. वाजून आलं ना का सामान टेम्पोची उतरवायला कोण नसते, टेम्पो घ्यायला सामान भरायला. खिडकी नाही लावली, आता ते खिडकी लावचा आता. असं दरवेळी आमचे नाटक असतात पोरांची. आता काय अंकल काय बोल अंकल आमचे अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. द्रोणगिरी माता ब्रास बँडचे अध्यक्ष आहेत. तर तुम्हाला जर संपर्क करा असेल तर यांना संपर्क करा. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिलेला आहे. ओके धन्यवाद. चला मंडळी तर ब्लॉग इथं संपूया आणि जाऊया आता घरी. चल बाय बाय. रुको जरा सबर करो. तर मंडळी भरपूर दिवसानंतर हा ब्लॉग आलेला आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपले ब्लॉग नेहमीच लेट येत असतात. आज नाही, उद्या नाही, परवा डायरेक्ट आठवडाभर लेट, कधी महिनाभर लेट पण आपले ब्लॉग येतात. कारण आपले काम तसं आहे. कारण काम टाकून व्हिडिओ बनवायला नाही जमत. कारण कामातून थकलेलो असतं. त्यानंतर एक व्हिडिओ बोलला एडिटिंग करायची तर 2-3 तास लागतात. त्यासाठी लय डोका हेडेक होत आहे. त्याच्यामुळं कामातून आल्यावर नाही होत. काम जेव्हा नसेल त्याच दिवशी व्हिडिओ एडिटिंग करायला बरं वाटते. व्हिडिओ शूट करायचं झालं तरी काम बघूनच शूट करायला लागते. कारण गरज आणि जबाबदारी या गोष्टींसाठी कुठेतरी आवड
मारायलाच लागते. आणि आवड ही सगळी आवड नाही आपल्याला जोपासता येत, त्याच्यामुळं जबाबदारी पहिली पार पाडणं आहे. तर याच कारणामुळे आपले व्हिडिओ लेट येतात, तर समजून घ्या थोडं. नक्कीच आपण करू प्रयत्न, पण जशी वेळ मिळेल तसं. तर मंडळी, हा होता आपल्या सीझनचा, म्हणजे या सीझनचा बँडचा लास्ट कॉल. यानंतर आता आपल्या ऑर्डरी संपलेल्या आहेत. आता पावसाला सुरू असल्यामुळे आता काही जास्त ऑर्डर्स, लग्न, साखरपुडा सगळं बंद. त्याच्यामुळं आता सगळी धमाल सुरू होईल ती म्हणजे ट्रिपची. या तिकडे ट्रिपला आता कुठं गेला आपला जर बँजो ग्रुप या ब्रास बँड ग्रुप, तर तिथे सुद्धा आपल्याला एक म्युझिकल ब्लॉग बघायला भेटेल. तोपर्यंत इथेच थांबतो आणि हा ब्लॉग इथे सेंड करतो. चला, बाय बाय. तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ आणि आपले व्हिडिओ नक्कीच आवडले असतील, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांनाच आवडेल असं नसते, काही जणांना आवडते, काही जणांना नाही. आणि ज्यांना जाणीव आहे व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागते, ते नक्कीच सहकार्य करत असतात. तर तुम्ही सुद्धा असंच सहकार्य करा. चला, धन्यवाद.